तर आपण पाहतोय कालपर्यंत ठीक असलेले सोनम वांगचुक हे आत्ता मात्र त्यांना का रुग्णालयात नेण्यात आलेले आहे हे मात्र समजत नाहीये। आपल्यासोबत आपण पाहतोय शिवसेना ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारेताई जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण बघतोय अत्यंत दडपशाहीने आंदोलन दडपलं जात आहे असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। कालपर्यंत ठीक असलेले सोनम वांगचुक आज मात्र अचानक पोलीस तिथे येतात काय, व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, त्यांना तसंच ओढत नेलं काय, या सर्व परिस्थिती आंदोलक तिथले सांगतायत। आपल्याला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? पहाटे 4:30 वाजेपर्यंत आम्ही आज तिथे जंतर मंतरवर होतो। मी परवाही म्हटलं होतं की त्यांचा परवा दिवशीचा जो रक्तदाब होता तो 105/70 होता। व्हायटल सिम्पटम्सही बरे नव्हते। त्यांनी स्वतः ट्विट त्या संदर्भाने केलं होतं की सुषमाताई, आपली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र आपला आवाज इथं स्पष्टपणे पोहोचू शकत नाहीये, तर आपला आवाज स्पष्टपणे पोहोचेल असं काहीतरी बघा। हॅलो जी जी, आपला आवाज आला, बोला बोला। हा, मी असं म्हटलं की पहाटे 4:30 पर्यंत आज आम्ही तिथे होतो। मी 2 दिवसात सातत्याने आम्ही जेव्हा त्यांना बघत होतो, त्यांचा बीपी परवा दिवशीचा 105/70 होता। त्यांचे व्हायटल सिम्पटम्स थोडेसे वर खाली होते। त्यांनी स्वतः या संबंधाने माहिती देताना ट्विट करून म्हटलं होतं की आय एम नॉट इन गुड शेप बट नॉट इन सो बॅड सिच्युएशन, की ठीक आहे, तब्येत माझी थोडी वर खाली होते, मात्र माझे डॉक्टर मला बघत आहेत। आंदोलकांच्या वतीने 30 ते 40 डॉक्टरांची टीम तिथे काम करत होती। एकटे वांगचुकचीच नाही तर 15 ते 20 इतर मुलं तिथे उपोषणाला बसली होती। आता सरकारने जे काही आज केलंय हा अमानुषतेचा कळस आहे की तुम्ही एवढं करण्याची गरजच नाही। मुळात त्या आंदोलकांशी, वांगचुक यांच्याशी जर तुम्ही सामंजस्याच्या पातळीवर चर्चा करायला उतरलात तर तुम्हाला ही सगळी उचलाउचली आणि पकडापकडी करायची गरज नाही ना। ही दडपशाही करायची गरज नाही। ज्या सरकारने ही दडपशाही केली त्या दडपशाही करणाऱ्या सरकारला एवढी साधी संवेदना नाही की आपण तिथे जाऊया आणि त्यांच्याशी बोलूया। काय कमीपणा, कुठल्या अहंकारामध्ये आहे हा सत्तेचा कसला माज आहे। आणि या सत्तेचा जो माज आहे यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय देशात जिथे आमचे मोदीजी फिरतायत, सगळीकडे भ्रमंती करतायत, या देशांमध्ये आज भारताची इमेज काय असेल की भारतासारख्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही प्रधान देशामध्ये एक 20 दिवसापासून चाललेलं शांततामय मार्गाने चाललेले आंदोलन अशा पद्धतीने जर चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात असेल तर खरंच हा देश लोकशाही प्रधान आहे का, याची चर्चा फक्त भारतात नाही ती आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असेल। जी, धन्यवाद सुषमाताई आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय की एक सोपी पद्धत होती की तुम्ही जाऊन फक्त आंदोलकांशी बोला, सोनम वांगचुक यांच्याशी बोला, मात्र इतका कोणता तुमचा अहंकार मध्ये आला की तुम्हाला त्यांच्याशी बोलावंसही वाटलं नाही आणि त्यानंतर ही दडपशाही केली जाते असा थेट आरोप यावेळेस सुषमा अंधारे यांनी केलाय। सर, अभी की क्या सिचुएशन जंतर मंतर पर बनी हुई है? प्रोफेसर